आता बघूया आपण हे. ठीक आहे. आता बघा, गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करण्याचं काम कोणाचं असतं? रजिस्टर्ड पर्सनचं असतं. आता रजिस्टर्ड पर्सन ज्यावेळेस आउटवर्ड्स अप्लाय करतो त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करतो. सपोज टॅक्स ऑन आउटपुट किती कलेक्ट केला? टॅक्स कलेक्ट किती केला? 450. आणि जे परचेस केलं, इनवर्ड्स अप्लाय केला, त्याच्यावरती टॅक्स किती दिला? टॅक्स पेड ऑन परचेस ऑन ए. प्रॉडक्ट ए परचेस केलं त्यावर 100 रुपये, प्रॉडक्ट बी परचेस केलं त्याच्यावरती 120 रुपये, प्रॉडक्ट सी परचेस केलं 80. आणि आपण टोटल केली याची थोडं किती रुपये येते? 300 रुपये. 300 रुपयाचा इनपुट आहे आणि आउटपुटमध्ये 450 टॅक्स कलेक्ट केला आहे. आता या 450मधनं जेव्हा पेमेंट करायची आहे तेव्हा हे 450 पेमेंट कसं केलं जातं? आयदर थ्रू क्रेडिट, आणि जर का क्रेडिट सफिशियंट नसेल तर थ्रू कॅश. मग इथे आपल्याकडे 300 रुपये जर का कॅश क्रेडिट असेल तर 150 आपण इथे 350 जर का इथे हे इनपुट टॅक्स क्रेडिट असेल तर आपण 150 रुपये काय करणार? कॅशमधनं पे करणार. मग 300 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि म्हणजे हे आपण 300 रुपये पे केलेत, पण कोणाला पे केलेत? सप्लायरला पे केलेत, आणि सप्लायर थ्रू ते गव्हर्नमेंटला मिळणार आहेत. म्हणजे आपण कॅश दिलीच आहे, पण हे 300 रुपये कॅश कोणाला दिले? सप्लायरला. आणि 150 ही कॅश कोणाला देणार? डायरेक्ट गव्हर्नमेंटला. म्हणजे इनडायरेक्ट कॅश इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, आणि डायरेक्ट कॅश ही 150 रुपयाचं आपल्याला चलन बनवून टॅक्स पे करायला लागेल. आता शिकायचं आहे काय आपल्याला? समजून काय घ्यायचं आहे की हे जे 300 रुपये आहेत ना, हे सर्व प्रकारचं इनपुट टॅक्स क्रेडिट असतं असं नाही क्लेम करण्याकरता. हे 300 रुपयाचं आपण जे काय सप्लायरला पेमेंट केलेलं आहे, हे 300 रुपयाचं जे पेमेंट आहे हे सगळं आपण क्रेडिट क्लेम करू शकतो का? तर ह्याचं उत्तर नो असं आहे. ह्याचं उत्तर नो असं आहे. आता बघा मी का असं म्हणतोय. बिझनेससाठी इनवर्ड सप्लाय घेतलाय का? जो इनवर्ड सप्लाय घेतलाय तो बिझनेससाठी घेतलाय का? इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस जर इनवर्ड सप्लाय घेतला असेल तर त्याचा क्रेडिट घेऊ शकतो. जर पर्सनल पर्पजकरता घेतला असेल, म्हणजे लॅपटॉप घेतला आणि तो ऑफिस करता वापरत नाहीये, तर एखादा व्यक्ती, एखादा बिझनेसमन तो लॅपटॉप मुलाला त्यांनी स्टडी करायला दिला की आगे लॅपटॉप तू वापर, तर मग त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. त्याने जेव्हा परचेस केला तेव्हा त्यांनी सप्लायरला आपला जीएसटी नंबर दिला, पण त्यांनी ती वस्तू, तो इनवर्ड सप्लाय तो बिझनेस पर्पज वापरत नसेल, बिझनेससाठी वापरत नसेल. आता बिझनेसची पण आपण एक डेफिनेशन बघितली होती. बिझनेसची पण आपण एक डेफिनेशन बघितली होती. बिझनेस इन्क्लूड्स, आठवत आहे का? याच्यामध्ये 9 ॲक्टिव्हिटीज आहेत. ABCDEFGHI. इनवर्ड सप्लाय घेतला आहे ज्यामध्ये एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर, प्रोफेशन, वोकेशन, ॲडव्हेंचर, वेजर और एनी अदर सिमिलर ॲक्टिव्हिटीज वेदर ऑर नॉट इट इज फॉर अ पिक्युनरी बेनिफिट्स. म्हणजे प्रॉफिट अर्निंग करणं हा माझा उद्देश असो नसो, पण काय इनवर्ड सप्लाय घेतला आहे कशाकरता घेतला आहे? एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर हे एक होतं. दुसरं एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंटल ऑर ॲन्सिलरी टू सब क्लॉज ए. म्हणजे मला ट्रेडिंग करायचं आहे, काय गुड्स परचेस करायचे किंवा सेल करायचे, पण त्याला पॅकिंग करण्याकरता मी काय इनवर्ड सप्लाय घेतो. एनी ॲक्टिव्हिटी ऑर ट्रान्झॅक्शन इन कनेक्शन विथ ऑर इन्सिडेंटल ऑर ॲन्सिलरी म्हणजे सहाय्यक आहे. माझ्या सप्लाय कसला आहे? गुड्स आहे, पण मला तो ट्रान्सफर करायला लागतो, पॅकिंग करायला लागतो, पण बघितलं ना सर्टिफिकेशन करायला लागतं, इन्स्पेक्शन आहे, इन्स्टॉलेशन आहे. हे करण्याकरता दुसऱ्या व्यक्तीला बोलवतो की हे मला करून दे, पॅकिंग करून दे, ट्रान्सपोर्ट करून दे, सर्टिफिकेट करून दे. म्हणून मी काय केलं, दुसऱ्याला ते काम दिलं. दुसऱ्याकरता काय तो आउटवर्ड सप्लाय आहे, माझ्याकरता काय इनवर्ड सप्लाय आहे ना. मग हे बिझनेस करता केलं ना मी.
म्हणजे बिझनेसच्या ABCDEFG ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत यातली तुम्ही ऍक्टिव्हिटी केली असेल तर ती इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस मध्ये येते. अगदी आपण लीगल लँग्वेज मध्ये विचार केला तर इतकं इन डेप्थ थिंकिंग करायला पाहिजे. तुम्ही बिझनेस पर्पज करता घेतलाय का? यस घेतलाय. सगळ्यात पहिलं जो सप्लाय घेतलाय तो बिझनेस करता घेतला. यस. आता याचं क्रेडिट मिळेल का मला? जो टॅक्स मी सप्लायला दिलाय त्याचं मी क्रेडिट घेऊ शकतो का? म्हणून आता काय प्रॉब्लेम आहे? अर्धा यस म्हणा. आपल्याकडे सेक्शन 17 आहे, त्यामध्ये सबसेक्शन 5 आहे. याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन आणि ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंटनी सांगितलंय की जर तुमची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये असतील 17(5) मध्ये तर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू नका. जसं तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतला फूड आणि बेव्हरेजेसचा, त्याच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही, अलाउड नाही. कॅटरिंग सर्व्हिस घेतली इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं नाही मिळणार. व्हेकल परचेस केलं, पॅसेंजर व्हेकल परचेस केलं, पॅसेंजर व्हेकल एम्प्लॉईला रिनायन नाही करता. त्याची सिटिंग कॅपॅसिटी ड्रायव्हर सकट 13 पेक्षा कमी आहे, त्या गाडीचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. मग इनपुट टॅक्स क्रेडिट त्या गाडीचं मिळत नाही, मग त्या गाडीचं रिपेअरिंग करा, इन्शुरन्स करा, त्यात तुम्ही टॅक्स द्याल, त्याचं कुठलंही क्रेडिट मिळणार नाही. बिझनेस करता सप्लाय घेतो आहे पण तो 17(5) मध्ये ब्लॉक असा कामा नये. दुसरी गोष्ट तर ठीक आहे, हे समजून घेतलं. आणखीन काय आहे का? आता सपोज तुम्ही एक्झाम सप्लाय करत असाल, त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करायचा नाहीये, तर एक्झाम सप्लाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज पडेल. आपण सेक्शन बघितला 22, 23, 24. त्या 23 मध्ये काय दिलंय की थ्रेशोल्ड लिमिट किती पण असो, पण जर एक्झाम सप्लाय करतोय तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. विसरलात ना? सेक्शन 23 आठवा जरा, 22, 23, 24 होते. थोडं टायटल वाचा. पर्सनल लाईफ रजिस्ट्रेशन, पर्सनल नॉट लाईफ रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. The following persons shall not be liable to registration, namely, any person engaged exclusively in business of supplying goods or services or both that are not liable to tax or wholly exempt. तुम्ही दूध विकताय, दुधावरती टॅक्स लागत नाही. तुम्ही फळं विकताय, भाज्या विकताय, त्यावर टॅक्स लागत नाही. तर तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर किती पण असो, थ्रेशोल्ड लिमिट त्याला लागू होत नाही, कारण तुम्ही कुठलाही टॅक्स कलेक्ट केला नाही. कळलं ना काय? आणि आपण आणखीन काय बघितलं होतं की ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काय काय येतं. ॲग्रिगेट टर्नओव्हर मध्ये काय काय येतं. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर किती पण हो, ॲग्रिगेट टर्नओव्हर किती हो, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही जर एकदम सप्लाय करतोय. ओके. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज. काय दिलंय? ऑल टॅक्सेबल सप्लाईज, एक्झाम सप्लाईज, ओके, एक्सपोर्ट किंवा इतर. आता जर का मी फक्त आणि फक्त एक्झाम सप्लाय करत असेल तर मला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण जर मी 90% एक्झाम सप्लाय करतोय आणि 10% जर मी टॅक्सेबल सप्लाय करतोय तर मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल जर थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड केलं तर. मी तुम्हाला पटतंय ना, तुम्ही मानताय ना? कारण की ॲग्रिगेट मध्ये काय म्हटलंय, एक्झाम प्लस टॅक्सेबल दोन्ही मिळून जर थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड असेल तर मात्र रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता एक सांगा, आता एक पर्सन आहे, तो फक्त आणि फक्त दूध विकतो, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेलच नाही. पण जर तो आईस्क्रीम विकायला लागेल, एखादा व्यक्ती आईस्क्रीम विकतो, आईस्क्रीम विकत असेल, तो फक्त आईस्क्रीमच विकतो आणि त्याने थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड केलं,
त्याचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायला लागेल आणि मग याला ITC इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल ना. आता एक सांगा, जर आईस्क्रीम पण सप्लाय करतो आणि मिल्क पण सप्लाय करतो, तर मिल्क वरती जो फक्त मिल्क सप्लाय करतो त्याला कुठल्याही प्रकारचा ITC मिळणार नाही, कारण आउटवर्ड मध्ये टॅक्सेस कलेक्ट करत नाही, तर ITC काय करणार. पण जर तुम्ही आईस्क्रीम आणि मिल्क दोन्ही सप्लाय करत असाल, तर तुम्ही टू द एक्सटेंट आईस्क्रीम करता जो आउटवर्ड सप्लाय कलेक्ट करताय ना, त्याच्याकरता तुम्ही जो इनवर्ड सप्लाय घेत असाल त्याचाच ITC तुम्ही क्लेम केला पाहिजे. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. ओके, तुम्ही तिघ एक्झाम्पल घ्या. तिघांच्या बाबतीमध्ये जर हा ए व्यक्ती आहे किंवा पराग आहे, हा मिल्क सप्लाय करतो, ह्याला कुठला ITC मिळणार नाही, बरोबर आहे, कारण गरजच नाही, कारण तो कलेक्टच करत नाही, ITC कुठं येणार. तो इनवर्ड सप्लाय काही येत असेल, कम्प्युटर त्यांनी परचेस केला बिलिंग करता, कम्प्युटर रिपेअरिंग सर्व्हिस आहे, आणखीन इंटरनेट वापरत असेल त्याकरता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला चार्जेस देत असेल, मोबाईलचे बिल भरत असेल, बऱ्याचशा गोष्टी ज्यावर GST भरत असेल, पण त्याला कुठलेही क्रेडिट मिळणार नाही. आकाशकडे टॅक्सेबल सप्लाय, तो जो काही इनवर्ड सप्लाय घेईल ते सगळ्यांचा ITC क्लेम करेल आउटवर्ड सप्लायमध्ये. आणि तिसरा व्यक्ती भावेश आहे, तो आईस्क्रीम आणि मिल्क दोन्ही सप्लाय करतो. आता आपण काय सांगणार की जे काही इनवर्ड सप्लाय तू मिल्क करता घेशील त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम नाही करायचं, कारण तू आउटवर्डला काय करतोय, टॅक्स कलेक्ट करत नाही. मग एक्झाम सप्लाय करता जे तुम्ही टॅक्सेबल इनवर्ड सप्लाय घ्याल त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम नाही करायचं. ओके, आणि जे आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्स कलेक्ट करतो, जे आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल आहे त्याच्याकरता जे इनवर्ड सप्लाय टॅक्सेबल इनवर्ड सप्लाय घेतला जाईल त्याचाच फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचं. सेक्शन 17 मध्ये आपल्याला हे आहे. सेक्शन 16 मध्ये आपण काल सुरुवात केली होती, आता मी बॅकग्राऊंड सांगतो काय 17चं असं आहे. आता तुम्ही सांगा की जर का एखादा बिझनेस आहे त्याचं ऑडिट होतं, ऑडिट, तर ऑडिट असं होणार नाही की एक्झाम सप्लायचं ऑडिट किती आणि टॅक्सेबलचं किती, ऑडिट तर अख्ख्या फर्मचं होणार आहे. मग ऑडिटमध्ये GST द्यायला लागेल ना ऑडिटरला, तो जे आपले चार्जेस लावेल ऑडिटर, तो GSTचं बिल देईल. मग त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम कसा करायचा, त्यासाठी तुम्हाला दोन रूल आहेत, रूल 42 आणि रूल 43. त्यात तुम्ही अपोर्शनमेंट कसं करायचं. जर का एक फ्रीजर वापरतोय त्या फ्रीजरमध्ये दूध पण ठेवतो आणि आईस्क्रीम पण ठेवतो, आता काय कराल तुम्ही, त्याचं क्रेडिट घ्यायला पाहिजे तुम्हाला. मग क्रेडिट कसं घ्यायचं, तो फ्रीजर वापरतोय आईस्क्रीम करता पण आणि दुधा करता पण. डिलिव्हरी व्हॅन घेतली तर त्याचं क्रेडिट मिळतं, डिलिव्हरी व्हॅनच्या रिपेअरिंगचं पण क्रेडिट मिळतं, पण त्या डिलिव्हरी व्हॅनमधनं आईस्क्रीम पण पाठवतो आणि दूध पण पाठवतो. क्रेडिटचं काय करायचं, त्यावेळेस तो इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो अपोर्शनमेंट करायचा दर महिन्याला. हे आपल्याला शिकायचं आहे सेक्शन 17 मध्ये. आता याप्रमाणे आपला जो मूळ मुद्दा होता की तुमच्याकडे तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता की हे जे 300 रुपयाचं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे, हे 300 रुपयाचं इनपुट टॅक्स क्रेडिट 400 वरून 300 वजा केले का 150 कॅश भरायला लागेल, एवढं सोपं आहे का नाही. म्हणजे आपल्याला सेक्शन 16, सेक्शन 17 आणि सेक्शन 18 हे 3 समजल्यानंतर तुम्हाला कळेल की इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याकरता या सगळ्या प्रोव्हिजन आहेत आणि त्याचे रूल आहेत. हे आपण समजून घेतल्यानंतरच या 300 मधले किती रुपये आपण क्रेडिट घ्यायला पाहिजे हे आपले ठरणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेक्शन का समजून घेतला पाहिजे, रूल का समजून घेतला पाहिजे हे सांगण्याकरता आपण ही 10 मिनिटं घेतलेली आहेत. ओके, काल तुम्हाला मी सांगितलंच आहे, आज मी तुम्हाला वेगळ्या लेवलला घेऊन जातोय. आता तुमच्याकडे काय करणार, तुम्ही इनवर्ड सप्लाय घेणार, सप्लायरला GST नंबर तुमचा देणार, ॲड्रेस देणार, तुमचे पेमेंट टर्म्स असणार सप्लायर बरोबर. त्याप्रमाणे सप्लायर तुम्हाला गुड्स सर्व्हिस परचेस सप्लाय करणार आणि त्याला तुम्ही तुमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे पेमेंट करणार. ओके ना, हे तुमचं बिझनेसमधलं ट्रान्झॅक्शन आहे. आता GST पॉइंट ऑफ व्ह्यू ते कसं वर्क होईल, जो सप्लायर आहे तो तुमचा सप्लायर तुम्हाला त्याने सप्लाय केला आहे, GST 1 मध्ये त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन अपलोड करणार, ही त्याचं ऑब्लिगेशन आहे GST लॉ प्रमाणे. आणि
ॲज अ रिसिपियंट तुमच्याकडे एक अकाउंटिंग सिस्टम असेल. तुमच्या अकाउंटिंग सिस्टममध्ये तुम्ही परचेस रजिस्टर रेकॉर्ड कराल, परचेसच्या एंट्री कराल. तुमच्या परचेस रजिस्टरला तुम्ही कुठल्या सप्लायरकडनं किती मटेरियल घेतलं, केव्हा घेतलं, काय डेटला घेतलं, कुठले इन्व्हेंटरी इन केले, हे सगळं तुम्ही रेकॉर्ड कराल. ॲज पर बुक तुम्ही त्याच्यावरती टॅक्स किती दिला आहे सप्लायरला हे तुम्ही रेकॉर्ड कराल. मग ITC ॲज पर बुक किती आहे हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये मिळेल. ITC ॲज पर बुक, इनवर्ड सप्लाय रेकॉर्डेड बाय रिसिपियंटची स्टेप पहिली. जसं त्याने इनवर्ड सप्लाय घेतला का तो त्याची एंट्री करेल त्याच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट स्टेप, आता ज्या वेळेस महिना पूर्ण होईल त्यावेळेस पुढच्या महिन्यात काय करायचं आहे, जो आउटवर्ड सप्लाय आहे तो GST मध्ये आपण इनवॉइस अपलोड करतो, सप्लायर पण करतो. सप्लायरने जसा इनवॉइस अपलोड केला 11 तारखेला किंवा IFF मध्ये 13 तारखेपर्यंत, का 14 तारखेला 14ला तुम्हाला कुठले कुठले इनवॉइस अपलोड झालेत हे तुमच्या 2A मध्ये आणि 2B मध्ये दिसतात. जर 11 तारखेपर्यंत ज्यांना GSTR 1 भरायचं आहे त्यांनी जर 11 तारखेपर्यंत GSTR 1 सबमिट केला तर ते 2B मध्ये येतात. आणि जर 11 तारखेनंतर GSTR 1 सबमिट केला तर 2A मध्ये येतात, पण 2B मध्ये येत नाही. ओके. आता हे मॅच करायचं की आपल्या परचेस रजिस्टरमध्ये आपलं जे परचेस रजिस्टर आहे ॲज पर बुक किती इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि 2B मध्ये किंवा 2A मध्ये कुठले कुठले इनवॉइस दिसत आहेत हे मॅचिंग करायचं. नेक्स्ट काम 14 तारखेपासून हे काम सुरू. 20 तारखेला तुम्हाला GSTR 3 भरायचं आहे, पण 14 तारीख ते 19 तारीख 20 तारीख तुम्ही हे मॅचिंग करून घ्याल. आणि जे इनवॉइस ज्या सप्लायरनी अपलोड केले नसतील त्याला कॉन्टॅक्ट करून सांगाल की का नाही अपलोड केले. आणि जर त्यांनी उशिरा अपलोड केले असतील तर तुम्हाला 2A दिसतील. मग त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला पुढच्या महिन्यात क्लेम करता येईल, पण या महिन्यात तुम्ही तो क्लेम घेऊ शकणार नाही. मग जे 2B पण नाही आले आणि 2A पण नाही आले त्यांनी का अपलोड केले नाही त्या सप्लायरनी, मग त्या सप्लायरला तुम्ही सांगा की बाबा का अपलोड नाही केले, आमचा ITC आपण घेता येत नाही, क्लेम करता येत नाही. ओके. त्यामुळे जे 2B मध्ये आले आहेत मंथली चेक इलिजिबल क्रेडिट, आता याच्यामध्ये इलिजिबल क्रेडिट कुठलं आहे, जे मॅच झाले ते झाले. आता जे मॅच झाले तुम्ही ते बघा की त्यातले सर्व क्रेडिट घेऊ शकतो का. जर 17 सबसेक्शन 5 गव्हर्नमेंटने ब्लॉक केलेत त्यातलं माझं क्रेडिट नाही आहे ना, नाही आहे, मग ते इलिजिबल आहे. इन द कोर्स ऑफ फर्दर ऑफ बिझनेस तो सप्लाय घेतला गेला ना, येस. तुमच्या आउटवर्ड मध्ये टॅक्सेबल सप्लाय आहे त्याकरता तुम्ही इनवर्ड सप्लाय घेतलाय ना, येस. हे जे क्रायटेरिया आहेत हे जर तुमचे त्याला लागू असतील तर ते इलिजिबल क्रेडिट आहे. ओके. जे तुमचं इनइलिजिबल क्रेडिट आहे आणि ब्लॉक क्रेडिट आहे ते सोडून जे इलिजिबल क्रेडिट आहे ते फायनल करा. या 2 स्टेप झाल्या. तिसरं अवेल ITC इन GSTR 3. मग त्याच्यामधला जो इलिजिबल क्रेडिट आहे ते तुम्ही अवेल कराल. अवेल 2 स्टेप आहेत. एक म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अवेल करता आणि दुसरं आहे युटिलाइज करता, यूज करता. ज्यावेळेस तुम्ही अवेल कराल, जे इलिजिबल क्रेडिट तुम्ही अवेल कराल त्यावेळेस ते कुठे जाईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लिहिला जाईल. एंटर ITC in GSTR 3B which is eligible ITC as per 2B plus 5% subject to maximum ITC as per book in step 1. आता तुला हे पाहिजे ना 5% काय बघा. ऐक, तुमच्याकडे सपोज CGST AGST मिळून 50,000 CGST आहे, 50,000 AGST आहे. या 50,000 मधला 10,000 असा आहे की जो क्रेडिट ब्लॉक केला आहे, तुम्ही हे घेणार नाही, क्रेडिट घेऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये 40,000चा क्रेडिट घेऊ शकतो, 40,000चा क्रेडिट घेऊ शकतो. या 40,000 मध्ये काय झालं, एका सप्लायरनी
त्याचा इनवॉइस अपलोड केला नाही किंवा 11 तारखेनंतर केला एका सप्लायरने आणि त्याची कॉस्ट 5,000 रुपीज होती. त्यातला जो टॅक्स आहे तो 5,000 होता. आता ह्याप्रमाणे 35,000 एवढं मी CGST क्लेम करू शकतो. आणि हे जे 5,000 आहेत हे त्यांनी इनवॉइस वेळेत फर्निश न केल्यामुळे आता मला क्लेम करता येणार नाही. आता तुम्हाला 5% एक्स्ट्रा क्लेम करता येईल. म्हणजे किती आहे 35,000. याच्या 5% किती होतात 1,750. बरोबर आहे. तुम्ही एवढे क्लेम करू शकता. आता बघा समजा 10,000 ITC होता. 10,000 ITC होता. यातला 9,900 जो आहे तो आलाय अपलोड झालाय. आता 9,900 जर मी 5% काढले तर किती येतील. म्हणजे 100 रुपयेच कमी झालाय ना. आता 5% 100पेक्षा जास्त येत असतील म्हणून तेवढे नाही घ्यायचे, तुम्ही 100च घ्यायचे. मग सब्जेक्ट टू मॅक्झिमम किती घ्यायचे तुम्हाला. मॅक्झिमम 10,000 आहे तुमचा. मग जर 5% ॲड करून 10,000पेक्षा जास्त असतील 5% मुभा केवढी आहे की मॅक्झिमम लिमिट क्रॉस नाही झालं पाहिजे. 5% ॲड केल्यानंतर 9,900 आलेत ना. 100च कमी आलेत. 100 रुपये घ्या. मग 100 5%पेक्षा कमी आहेत पण माझे गॅप किती आहे 100चीच आहे ना. मग 100 घ्यायचे. सब्जेक्ट टू मॅक्झिमम ITC ॲज पर बुक इन स्टेप 1. बुक किती होते म्हणजे 10,000 होते ना. 10,000 ते 9,900 झाले आहेत. मग 5% किंवा सब्जेक्ट टू मॅक्झिमम ITC 5%चं कळलं. आता हे जे 5% आहे हे पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे जो इन्व्हॉइस सप्लाय आहे त्यात तुम्ही जो टॅक्स सप्लायरला दिला आहे तो सगळा ITC क्लेम करता येत होता. त्यानंतर गव्हर्नमेंटने नियम बदलून 20% क्लेम करू शकता हे दिलं. मग तो 10% केला. मग आता 5% आहे आणि 1 जानेवारीपासून तो गव्हर्नमेंटची तयारी अशी की त्याला 5% पण डिसअलाव करायचा. जेवढा तुमचा टुबीट आला आहे तेवढाच क्लेम करा ITC. प्रोव्हिजन ITC. प्रोव्हिजनचा अर्थ काय सप्लायर जेव्हा देईल ना त्यावेळेस तो फायनल होईल. आज सप्लायर दिलेला नाही गव्हर्नमेंटला कारण टुबीट तो आलेला नाही आहे तरी पण तुम्हाला 5% गव्हर्नमेंट अलाउड करतं. जे अगोदर 10% अलाउड करत होतं, अगोदर 20% अलाउड करत होतं आणि त्याच्या अगोदर जसे आहे तसे तुम्ही संपूर्ण ITC क्लेम करा असं अलाउड पहिले होतं. त्याच्या डेट आहेत काय ते आम्ही तिकडे मेन्शन केले आहेत पुढच्या पेजवरती. कधीपासून मग 20% झालं, कधीपासून 10% झालं, कधीपासून 5% झालं. आत्ताचा रूल जो आहे त्याप्रमाणे 5% एक्स्ट्रा प्रोव्हिजन ITC घेता येतो. म्हणजे मॅच नाही आहे. एवढे मॅच झाले प्लस 5%. ओके. हे एवढं झालं 3 स्टेप. 4थी स्टेप जी आहे जर तुम्ही अगोदर काही चुकीचा ITC क्लेम केला असेल म्हणजे जर का ब्लॉकेड होतं पण ते मी मला लक्षात आलं नाही मी ते क्लेम केलं किंवा दुसरा एखाद्याचा इनवॉइस आपल्या नावावरती सप्लायरनी दाखवला होता जो आपला इनवॉइस नव्हता तरी पण तो क्लेम केला गेला. अशा प्रकारचा जर का चुकीचा ITC क्लेम केला गेला असेल जो ॲज पर रूल नाही आहे अशा प्रकारचा रिव्हर्स करा. रिव्हर्सल ऑफ एक्सेस अवेल्ड ITC. If ITC availed in 3B do not match with 2A to be 2A, excess ITC shall be added to liability along with the interest. आता मागच्या महिन्यात मी 1,000 रुपये एक्स्ट्रा क्लेम केले, चुकीचे क्लेम केले, तर मी या महिन्यात ते काय करीन 1,000 रुपये गव्हर्नमेंटला जर मी मागच्या महिन्यात ITC क्लेम केला नसता 1,000 टॅक्स जास्त भरला असता ना. मग ते 1,000 तुम्ही जास्त लायबिलिटीमध्ये ॲड करा. लायबिलिटीमध्ये ॲड करा 1,000 आणि तुम्ही 1,000 उशिरा गव्हर्नमेंटला भरताय ना. आता मागच्या महिन्यात भरले असते तुम्ही चुकीचा ITC घेतल्यामुळे 1,000 कमी भरले गेले. मग 1 महिन्याचा इंटरेस्ट पण द्या. जर चुकला तर स्टेप 4 येईल. अदरवाईज स्टेप 4 आपल्या रुटीन कामाचा भाग नाही आहे. तुम्हाला रुटीन कामामध्ये स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 करावीच लागेल. स्टेप 4 जर अगोदर चूक केली असेल तर दुरुस्त करण्याचा स्टेप 4 आहे. फायनल ITC स्टेप 5 मध्ये फायनल ITC इक्वल्स टू मॅचिंग ऑफ ITC. मॅचिंग किती झालं तो ITC प्लस प्रोव्हिजनल ITC जर का तुमच्याकडे तुम्ही क्लेम करत असाल तर.
If ITC availed in 3B matches with ITC as per 2B, then provisional ITC becomes final ITC. बस प्लस तुम्ही हा घ्याल 5%, हा तुमचा फायनल ITC होईल. 3B भरला तुम्ही, 3B भरला. आता बघा काय सगळ्यात पहिले आपण काय करतो 11 तारखेला GSTR 1 किंवा IFF, ज्यामध्ये डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज टू बी फर्निश बाय एव्हरी रजिस्टर्ड पर्सन बाय वे ऑफ GSTR 1 और IFF इनवॉइस वाइज. हे कुठे येतं 2A मध्ये येतं. 2A मध्ये येतं. बेस्ड ऑन GSTR 1 फर्निश बाय एव्हरी सप्लायर, recipient can generate a statement of inward supplies in GSTR 2A auto populated from GSTR 1 IFF. GSTR 2A मध्ये काय येतं ऑटोमॅटिक सप्लायरनी जसा GSTR 1 ला रिसिपियंटचा नंबर टाकला तर रिसिपियंटच्या अकाउंटला 2A मध्ये त्याच्या सप्लायरनी जे इनवॉइस अपलोड केले फर्निश केले ते दिसतील. आता 2A होता तरी पण गव्हर्नमेंटनी 2B का काढला? 2A असताना गव्हर्नमेंटनी 2B का काढला? आपण अगोदर पण डिस्कस केलंय कधी काय थोडंफार. आता मला वाटतं की मला व्यवस्थित कळावं. हे याच्यानंतर काय पुन्हा डिस्कस मी करणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे फरक काय 2 आणि 2Bतला? बघा काय फरक आहे मला सांगतो. मी शब्द ऐकलाय डायनॅमिक. डायनॅमिक शब्द ऐकलाय काय? डायनॅमिकचा अर्थ आहे हा आणि दुसरं आहे स्टॅटिक. एखादा व्यक्ती आहे पण डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे पिक्चरचा हिरो असतो ना, ही डायनॅमिक पर्सनॅलिटी असते. तो गाणं म्हणतो, नाचतो, मग त्याला वडील घरातून हाकलवतात, मग तो टॅक्सी चालवतो आणि टॅक्सी चालवून आपली वेगळी दुनिया बसवतो. काय 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 बघतो ना आपण. डायनॅमिक पर्सनॅलिटी असते ना हिरोची. डायनॅमिक म्हणजे तो काही करू शकतो, तिची अशी फिक्स पर्सनॅलिटी नाही. डायनॅमिक 2A मध्ये काय होतं, सप्लायरनी जर का इनवॉइस अपलोड केला तर 2A मध्ये येतो. आणि जर तो इनवॉइस चुकून आलाय म्हणून त्याला अमेंडमेंट केली तर 2A मधून निघून जातो. जसं सप्लायर GSTR 1 मध्ये इनवॉइस अपलोड करेल तो 2A मध्ये येईल. चुकीचा असेल, अमाऊंट चेंज केली, काही चेंज केलं तर 2A हा बदलता असतो. डायनॅमिक म्हणजे हा बदलता असतो. आणि 2B मध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा, सपोज 1 एप्रिलचा इनवॉइस अपलोड झालेला नाही आहे. मी सप्लायरला सांगितलं की तुम्ही इनवॉइस टाकलेला नाही, तो एकदा चुकून तुमचा नंबर टाकायचा राहिला, तो B2C मध्ये गेला किंवा दुसऱ्याच्या नावावर टाकला गेला. जे इनवॉइस अपलोड करतात ते मॅन्युअली एक एक इनवॉइस फीड करतात. आता त्यांना असे 4 इनवॉइस दिले, त्यांना जर 4 इनवॉइस दिले तर 3 इनवॉइस एका पार्टीचे होते, त्यांनी बघितला इनवॉइस टाकला, 4था इनवॉइस तुमचा होता, पण त्यांनी चुकून त्या 3 इनवॉइसमध्ये 2 नंबर होता ना तोच टाकला म्हणून त्याच्या नावावरती गेला. अशी मॅन्युअल मिस्टेक होते. अशी मिस्टेक झाली आहे, अमेंडमेंट करून तुमच्या नावावर तो इनवॉइस टाकायला सांगतो. तो व्यक्ती तुम्हाला बोलला आहे, त्याच्याकरता तुमचा इनवॉइस अमेंडमेंट करून घ्या. त्याच्याकरता ही गोष्ट किती गरजेची आहे, महत्त्वाची आहे. तुम्हाला बोलला तर विसरून गेला, नाही टाकला गेला. पुढच्या महिन्यात मी परत बघितलं, काय आलेलं नाही आहे, परत तुम्ही त्याला फोन केला,
असं आपल्याला करावं लागतं ना फोन. मग जेव्हा कधी अशा प्रकारचे तुमच्याकडे 2, 4, 5, 10 सप्लायर असतील, त्यांच्याशी इन्व्हॉइस राहिलेले असतील, ते सगळे इन्व्हॉइस त्यांनी अपलोड केले की नाही हे कळण्याकरता तुम्हाला त्या त्या महिन्याचा टुए वारंवार बघितल्याशिवाय कळत नव्हतं. की अरे मी आकाशला 4 वेळा फोन केला आहे, त्यांनी टाकला की नाही बघा टुएमध्ये. म्हणजे टुए जर आलेला नाही आहे तर परत त्याला फोन करा. कळलं? आता काय होतं, जसं आकाश टुएमध्ये टाकेल जो डायनामिक रिटर्न आहे, तसे टुएमध्ये टाकलं. कधी त्याने अपलोड केला, अमेंडमेंट कधी केली? त्यांनी जर अमेंडमेंट परवा काय तारीख होती 11 नोव्हेंबर, त्यांनी 11 नोव्हेंबरला GSR 1 भरला ऑक्टोबरचं. त्यात त्यांनी माझं ऑगस्टचं बाकी होतं की इन्व्हॉइस अमेंड करणं, तर ऑगस्टचं जसं त्यांनी अमेंडमेंट केली ती ऑगस्टच्या महिन्यामध्ये रिफ्लेक्ट होते. मी जर ऑगस्ट महिना बघितलं तरच मला कळणार आहे की आकाशला मी सांगतोय त्यांनी केलं की नाही केलं. पण मला आता GSR 2A बघायची गरज नाही. परागला मी बोललो होतो ते माझा मेचा इन्व्हॉइस कधी अपडेट करतोस, त्यांनी मेचा केला, परागनी माझा मेचा इन्व्हॉइस जो आहे तो अमेंड केला, आकाशनी माझा ऑगस्टचा अमेंडमेंट केली. दोघांनी तशी अमेंडमेंट केली ती मला या 2B मध्ये आली. बस मला बाकीची बघायची गरज नाही. 2B आली, मी लगेच माझ्या रेकॉर्डला काढला, हां 2 इन्व्हॉइस आपले आलेले आहेत, अजून 4-5 बाकी आहेत, ते बघू आता पुढे. 2B काय करतो, तुम्ही या महिन्यात तुम्हाला एलिजिबल क्रेडिट कुठलं आहे या महिन्यातलं प्लस अगोदरचं राहिलेलं कोणी अमेंडमेंट केली असेल किंवा अगोदरचा इन्व्हॉइस कोणी अपलोडच केला नाही तो आता अपलोड केला असेल तर तो तुम्हाला 2B दाखवतो. 2B फिक्स आहे, 2B स्टॅटिक आहे. समजा या महिन्यामध्ये एखाद्या सप्लायरनी, मी जसं सांगितलं तुम्हाला की 3 इन्व्हॉइस त्यांनी टाकले आणि 4था तुमचा इन्व्हॉइस पण त्याच नावावर टाकला, बरोबर आहे. आता जसं त्याच्याकडे 2B मध्ये 3च्या ऐवजी 4 इन्व्हॉइस गेले असेल की नाही, मग हे 4 इन्व्हॉइसचे क्रेडिट घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. आता पुढच्या महिन्यामध्ये अमेंडमेंट केल्यानंतर तो जो 4था इन्व्हॉइस त्याच्या नावावर गेला आहे तो तुमच्या नावावरती येईल. त्याच्या 2A मधनं तो इन्व्हॉइस निघून जाईल आणि तुमच्या 2A मध्ये रिफ्लेक्ट होईल आणि तुमच्या 2Bत पण रिफ्लेक्ट होईल. पण त्याच्या 2B मध्ये ज्यावेळेस दाखवला होता तो 2B तसाच राहील, त्याला काय बदल होणार नाही. 2B काय दाखवतो की जे सप्लायरनी इन्व्हॉइस अपलोड केलेत, इन्व्हॉइस फर्निश केलेत, त्याप्रमाणे तुम्हाला या महिन्यामध्ये एवढे इन्व्हॉइस येतात. त्यातले एलिजिबल कुठले आहेत तुम्ही तुमचं बघा. तुम्ही बिझनेस करता सप्लाय घेतलाय का, टॅक्सेबल सप्लाय करता युनिट सप्लाय घेतलाय का, तो ब्लॉक रेटमध्ये येतो की नाही येतो, हे सगळं बघून तुम्ही तो एलिजिबल क्रायटेरियात बसतो की नाही, तर तुम्ही त्याला अवेल करण्याकरता इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला पाठवण्याकरता 3B मध्ये आकडा टाकायचा की नाही हे तुमच्यावर आहे. 2Bचं काम काय, 2Aचं काम काय, सप्लायरनी अपलोड केलेलं इन्व्हॉइस दाखवणं एवढंच 2 आणि 2Bचं काम आहे. पण 2A मध्ये त्या महिन्याचे इन्व्हॉइस दिसतात आणि 2B मध्ये अगोदरच्या महिन्यामधनं अमेंडमेंट होऊन या महिन्यामध्ये तुम्हाला कुठलं क्रेडिट अवेल करता येईल ती यादी जी आहे ही 2B देते. फरक कळला 2A 2Bतला. मला पूर्वी 2B नव्हता तेव्हा काय करायला लागायचं, जर का असा कुठला इन्व्हॉइस एखाद्या अमेंडमेंट करायची राहिली असेल तर मग ज्याला मी सांगितलंय फोन करून अमेंडमेंट करा, मला क्रेडिट घेऊ दे या महिन्यात, हां नक्की या महिन्यात नक्की करतो, मी सांगितलंय सीए तो करेल. मग त्याच्या सीएने केला की नाही हे मला बघण्याकरता मला त्या महिन्याचे 2A बघितल्याशिवाय कळत नव्हतं. मग 2A मध्ये बरेच सप्लायर आहेत माझे 10-12, मग ते सगळे शोधा, त्याचा नंबर शोधा, त्यात आला की नाही बघा, हे मला करावं लागत नाही. कारण 2B मध्ये काय येतं, त्याने केलं असेल 2B दाखवतो, हा मेचा आलाय, हा ऑगस्टचा आलाय, बाकी तुमचे जे आता ऑक्टोबरचे सगळे दिसत आहेत नोव्हेंबरला. 2B आपल्याला सगळं काम जे आहे ते एकत्रित तुमचा आयटीसी किती या महिन्याचा प्लस अगोदरचा कोणी अमेंडमेंट केल्यामुळे तुम्हाला राहिला होता तो टाकला या महिन्यात, म्हणून तुमचा कुठे कुठे इन्व्हॉइस तुम्ही ज्यात तुम्ही आयटीसी अवेल करू शकता त्याची यादी मला 2B देतो. त्यातले इलिजिबल आयटीसी कुठला आहे हे मला बघायला पाहिजे की मी बिझनेस पर्पज करता घेतलाय का, आणि जर मी टॅक्सेबल अपलोड सप्लाय करतोय त्याच्या अगेन्स्टच इन्व्हॉइस सप्लाय घेतला असेल तर तो माझा इलिजिबल आयटीसी आहे, 75 मध्ये ब्लॉक नाहीये आणि बिझनेस करता घेतलेला आहे.
कुठल्या कुठल्या गोष्टी बघायला मला, एक म्हणजे 17.5 मध्ये तो ब्लॉक नाही आहे. दुसरं, मी बिझनेस पर्पज घेतला आहे, ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये मी आउटवर्ड सप्लायमध्ये टॅक्सेबल सप्लाय करतो त्याच्याच करता हा इनवर्ड सप्लाय घेतला आहे. एकदम सप्लाय करता मी टॅक्सेबल सप्लाय इनवर्ड सप्लाय घेतला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मी घेऊ शकत नाही. इलिजिबल क्रेडिट आहे. आता हे सगळं तुम्ही दर महिन्याला करत असता, हे सगळं दर महिन्याला तुम्ही केलं असेल तर GSTR 1, 2A, 2B हे तुमच्या नित्याचे आहेत. आता वर्ष संपल्यानंतर तुम्ही जे काय 3B मध्ये ITC अवेलेबल केलं आहे, GSTR 1 ला जे तुम्ही लायबिलिटी दाखवली आहे ते सगळं B2B, B2C, इंट्रास्टेट हे सगळं तुम्हाला GSTR 9 मध्ये ॲन्युअल रिटर्न मध्ये दिसतं. Annual return to be filed by registered person, wherein reconciliation should be made between the ITC availed in terms of GSTR 3B. तुम्ही सगळे कायदे कानून नियम पाळून जर का GSTR 3B फाईल केला असेल, GSTR 1 फाईल केला असेल, सगळं बरोबर असेल तर ते सगळ्या फिगर तुमच्या GSTR 9 मध्ये येतील. आणि जर तुम्ही काय चुकीचं केलं असेल तर तुम्हाला एक शेवटचा चान्स मिळतो की अनमॅच ITC आहे तो अवेल तो रिव्हर्स करा. तुम्ही क्लेम केलेला ITC किती आहे, सपोज 1.5 लाख आणि तुमच्या सप्लायरने अपलोड केलेला किती आहे 1 लाख, मग 50,000 डिफरन्स आहे. तुम्ही एक्स्ट्रा क्लेम केला ITC तो रिव्हर्स करा. GSTR 9 मध्ये एक चान्स आहे चुका करेक्ट करायला, म्हणजे टॅक्स भरण्याकरताच. टॅक्स काय भरणं असेल राहिलं असेल, चुकीचं तुम्ही क्लेम केला आहे, चुकीचं लायबिलिटी दाखवले तर एक जो टॅक्स भरणं लागतो गव्हर्नमेंटला ते रिकन्साईल करा पूर्ण वर्ष आणि 31 डिसेंबरला GSTR 9 फाईलची डेट असते त्यावेळेस तुम्ही लायबिलिटी काय तुमची भरणं असेल तर पे करा. नाहीतर मग ज्यावेळेस डिपार्टमेंट ते सगळं चेकिंग करेल आणि डिपार्टमेंट ज्यावेळेस 2 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा लायबिलिटी काढेल तेव्हा तुम्हाला 3 वर्षाच्या इंटरेस्ट सकट ती लायबिलिटी गव्हर्नमेंटला पे करावी लागेल. त्यामुळे दर महिन्याला नियमानुसार भरलं जाणं आणि दर महिन्याला प्रॉपर चेकिंग होणं गरजेचं आहे. हे झालं नाही तर इयरली चेकिंग एकदा करा. GSTR 9 मध्ये चुकीचं भरा टॅक्स, अदरवाईज पुढे मग यातनं काही चुकणार नाहीये, काही लपणार नाहीये. चुकीने ITC क्लेम केलाय, सपोज तुम्हाला अशी कार तुम्ही घेतली ज्या कार ITC तुम्ही घेऊ शकत नाही, जी 13 सीटिंग कॅपॅसिटी 13 सीटरपेक्षा कमी कॅपॅसिटी गाडी आहे आणि त्याचा ITC क्लेम केलाय, ते करणार नाही गव्हर्नमेंट. मग ते बोलणार तुम्ही चुकीचा ITC क्लेम केला, हा मला ITC ब्लॉक आहे, द्या तुम्ही याचा टॅक्स. किती क्लेम केला, 2 लाख क्लेम केला. किती वर्षांनी 2 लाख मागतायत, 3 वर्षांनी 18% किती होतील 3 वर्षाचे, एका वर्षाला 18,000, 54,000 1 लाख होतील. म्हणजे मग 1,08,000, 2 लाख प्लस 1,08,000, 3,08,000 भरायला लागतील. हे परवडण्याचं आहे. समजलं ना काय. इलिजिबल ITC तुम्हाला त्याचं काय काम होतं, जे GSTR 1 ला तुमची लायबिलिटी आहे ती 3B दाखवतो. जो 2B मध्ये ITC आलाय तो तुमचा तुम्हाला ITC तो भरून देतो. कुठे जर तुम्ही भरायला चाल फॉर्म, तुम्ही GSTR 3B भरायला चाल, लक्षात घ्या काय महत्त्वाचं, लक्षात घ्या पॉईंट काय. आपल्याकडे फॉर्म कुठला आहे 3B. बघा काय होईल, तुम्ही जेव्हा GSTR दिसते व्यवस्थित तुम्हाला, तुम्ही GSTR 1 भरला ना, GSTR 1 भरला, टॅक्सेबल व्हॅल्यू इथे येईल, टॅक्सेबल व्हॅल्यू इथे या कॉलममध्ये येईल, दिसते कॉलम. टॅक्स IGST इकडे येईल, CGST इथे येईल, AGST येईल. हे टाईप करायला लागत नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला पोर्टलला येणार. तुम्ही GSTR 1 ला काय दाखवलंय, टॅक्सेबल आपल्या भरलाय ना, तो इथे येणार त्रिबीला, टाईप करायची गरज नाही. आणि दुसरं ITC कुठे येतो 4 मध्ये. या 4 मध्ये तुमच्या 2B जो ITC आलाय तो या ऑल अदर ITC मध्ये हे ऑटोमॅटिक येणार. IGST किती आहे, CGST किती आहे आणि AGST किती आहे, त्यातला इलिजिबल किती आहे, इलिजिबल किती आहे हे पोर्टल बघत नाही.
तो आकडा जर चुकीचा आलाय, तुम्ही तो ITC कमी केला पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा कमी केला राहिला असेल तर इथे ITC रिव्हर्सल आहे बघा, बी मध्ये दिसतंय इकडे आहे ना, बी मध्ये ITC रिव्हर्सल दिसतं नाही. इकडे जाऊन तुम्ही जे ITC रिव्हर्सल ॲज पर हे रूल 4243 आहे प्लस आदर, या आदरमध्ये ITC रिव्हर्सलमध्ये ती अमाऊंट कमी होईल. आणि खाली बघा A मायनस बी येईल. ए मध्ये 5 मध्ये मला समजा ऑल ITC मध्ये अमाऊंट केलेली ITCची तेवढा माझा ITC आहे, पण मागच्या महिन्यात चुकीचा क्लेम केला आहे, तो मी या आदरमध्ये टाकीन, रिव्हर्स करीन आणि मग A मायनस बी माझा काय येईल ITC. आणि जर मी ITC कमी केला तर मी इकडे सांगेन की इलिजिबल ITC किती आहे ॲज पर सेक्शन 17(5) किती इलिजिबल आहे तो इथे रिपोर्ट करायचा आहे. अशा प्रकारचे पुढचे कॉलम आहेत. त्यामुळे जो आलेला आहे तो इलिजिबल आहे की नाही हे ठरवण्याची जबाबदारी कोणाची आहे, रजिस्टर पर्सनची आहे, की आपण जे काय क्लेम करतोय तो ॲज पर रूल आहे की नाही हे बघायचं. इकडे टाकून दिला म्हणजे काय तो बरोबर आहे, त्यांना माहित नाही. यस, ते सिस्टम तुम्हाला काय करतो, ऑटो पॉप्युलेट करून देतो. पण युटिलाइज तुम्ही करताय, युटिलाइज करणं तुमच्या हातात आहे, वापरायचं तुमच्या हातात आहे. आता 2A मध्ये आणि 2B मध्ये डेटा कुठनं येतो. 2A मी काय म्हटलं, 2A इज अ डायनामिक GST रिटर्न स्टेटमेंट बेस्ड ऑन इनवॉइस अपलोडेड बाय सप्लायर बट GSTR 2B रिमेन्स स्टॅटिक. 2B मध्ये जो डेटा एकदा आला काय तसं राहील. समजा या महिन्यात मी तुमच्या नावावर इनवॉइस टाकला, तुमच्या 2B मध्ये आला, मला कळलं की हा इनवॉइस तुमचा नाही आहे, दुसरा पार्टीच आहे, म्हणून मी नेक्स्ट महिन्यामध्ये अमेंडमेंट करेन, पण तुमच्या या महिन्यात 2B मध्ये तो इनवॉइस तसा राहील. पण 2A मध्ये आला असेल तिथनं मध्ये निघून जाईल. 2A डायनामिक आहे, जो बदलत नाही. 2B आणि 2A हा बदलतो, डायनामिक आहे. डायनामिकचा अर्थ जसं बदल होईल तसा तो डेटा दाखवेल. 2B मध्ये बदलाचा डेटा दिसत नाही. त्या महिन्यात जे इनवॉइस ज्या सप्लायरनी रिसिपिएंटच्या नावे दिले, रिसिपिएंटच्या 2B मध्ये ते सगळ्या इनवॉइसची यादी येईल, जी पुढे जाऊन काही बदल झाले बदलत नाही. आता वेगवेगळे पर्सन वेगवेगळे रिटर्न करतात. नॉर्मली आपण बघतो, आपण GST आपल्याला माहिती आहे, टॅक्सेबल पर्सन अदर दॅन स्पेसिफाईड बिलो GSTR 1 फाईल करतात. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ISD करता काय GSTR 6 आहे. NRDP करता काय GSTR 5 आहे. जर NRDP कडनं तुम्ही काय सप्लाय घेतला तर NRDP GSTR 5 फाईल करतो. ज्यात त्यांनी तुम्हाला टॅक्सेबल सप्लाय केला असेल त्याचा इनवॉइस वापर करेल. म्हणजे तुम्हाला जे 2B किंवा 2A मध्ये डेटा येतो तो कोणी GSTR 1 केला आहे तिथनं ती तसं गरजेचं नाही. GSTR 5 मधनं पण येईल. GSTR 6 जर का IAD असेल, ब्रँच असेल, तर ब्रँचने काय केलं, ज्या ब्रँच करता सप्लाय घेतला होता त्यांना तो त्यांचा ITC ट्रान्सफर केला, GSTR 6 करतात ते. आणि इम्पोर्ट जर केला असेल, कस्टममधनं आपण काय माल घेतला असेल तर मग कस्टमच्या सर्व्हरमधनं तो डेटा तो पण ट्रान्सफर होतो. ओके. आणि जे GSTR 7 आहे, जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट फाईल करतं ते कॅशमध्ये मिळतं आपल्याला, ते कॅशला जातं, इलेक्ट्रॉनिक कॅश द्यायला जातं ते. आणि दुसरं ई-कॉमर्स ऑपरेटर GSTR 8 भरतो, ते पण कॅशमध्ये येतं, ते पण कॅश द्यायला जाईल. बाकी क्रेडिट लेयरला GSTR 1, GSTR 5, GSTR 6 आणि कस्टमरना जे रिटर्न फाईल केले जातात, इथे आपण टॅक्स दिलाय गव्हर्नमेंटला द्यायला, तो आपला इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, तो आपल्याला 2A आणि 2B मध्ये दिसतो. हे मॅच करतो आपण, हे आपण मॅच करतो. दुसरं, हे जे 5% तुमचे किती होतात हे तुम्ही तुमचा हिशोब करता, ह्याचं कुठलं मॅचिंग नाही. आणि दुसरं, जर तुम्ही RCM मध्ये टॅक्स पे करत असाल गव्हर्नमेंटला, RCM मध्ये, तर तुम्ही इन्व्हॉइस सप्लाय किती घेतला आहे याच्यावर ॲज अ रिसिपियंट तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे, तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे ते कुठे मॅच होत नाही. तो तुम्ही RCM मध्ये डेटा जो काय टॅक्स भराल तुम्ही सिबिल दाखवा आणि पे करा आणि त्याचा ITC क्लेम करा. एवढं आपलं बॅकग्राऊंड होतं. ओके. अराउंड मी 40 मिनिटं बोललो असेल, 35 मिनिटं शुअरली बोललोय. हे फक्त बॅकग्राऊंड समजवण्यामध्ये.
आणि हे बॅकग्राऊंड तुम्हाला चांगलं कळावं म्हणून मी जे काल बोललो त्याचा तुम्हाला उपयोग झाला असेल. आता आपण क्रेडिट कसला घेतो? आपण क्रेडिट घेतो कॅपिटल गुड्सचं आणि इनपुट्सचं आणि इनपुट सर्व्हिसेसचं. आता कॅपिटल गुड्स आणि इनपुट्स ह्याचं क्रेडिट घेतो ना, मग कॅपिटल गुड्सला आणि इनपुटला वेगवेगळी ट्रीटमेंट काय? सेक्शन 18 आहे, ज्यात तुम्ही कॅपिटल गुड्स जर का सेल आउट केले 5 वर्षाच्या आत तर त्याकरता काय वेगळ्या प्रोव्हिजन आहेत. म्हणून तुमचे गुड्स हे कॅपिटल गुड्स आहेत का इनपुट्स आहेत हे बघायला लागतं. आता डिफाईन केलं त्यांनी कॅपिटल गुड कशाला म्हणावं आणि इनपुट कशाला म्हणावं आणि इनपुट सर्व्हिसेस काय हे डिफाईन केलं आहे. याची डेफिनेशन आहे. मिनिंग ऑफ कॅपिटल गुड्स 219, मिनिंग ऑफ टर्म इनपुट 259 आणि सर्व्हिसेस पण डिफाईन केले क्लॉज 60 मध्ये, सेक्शन 2 मध्ये. ओके. कॅपिटल गुड मीन्स गुड्स value of which is capitalized in the books of account of the person claiming ITC used or intended to be used in the course or furtherance of business. आपल्याकडे ट्यूबलाईट बल्ब वगैरे असतात ना. ओके. समजा एक ट्यूबलाईट गेली, ट्यूबलाईट गुड्स आहे ना, तुम्ही काय ट्यूबलाईट विकायला नाही आणलेली, तुम्ही ट्यूबलाईटचा खर्च कुठं दाखवाल? तुम्ही ट्यूबलाईट खर्च केल्यानंतर रेकॉर्ड तर होईल ना. ही ट्यूबलाईट आहे. समजा एक आदनामधनं आपल्याला ट्यूबलाईट लागतात म्हणून तुम्हाला सांगितलं एकदा 5 ट्यूबलाईट घेऊन या. 50 रुपये 40 रुपये किंमत असते ट्यूबलाईटची. तुम्ही 5 ट्यूबलाईट घेऊन या किंवा तुम्हाला सांगितलं CFL घेऊन या. CFLची कॉस्ट काय 200 वगैरे समजा आहे. 5 CFL घेऊन या. आणले 1000 रुपयाचे CFL आणले. कुठे दाखवाल? हे कॅपिटल गुड्स आहे का इनपुट आहे यातला किंवा फरक काय यामधला? तुम्ही याला काय म्हणाल? तुम्ही कुठलीही वस्तू परचेस केली ते कुठे दिसते? नाही, मी तुम्हाला तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमधून विचारते. तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये कुठे दिसते? परचेस केल्यानंतर एक कुठे जातं? परचेस रजिस्टरला. दुसरं प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट कुठे दिसणार? आपले काही अशा गोष्टी आहेत ना, तुम्ही जेव्हा अकाउंटिंग करता ते आपलं बुक्स ऑफ अकाउंट मेन आहेत ना. जेव्हा अकाउंटिंग करतो ना आपण, अकाउंटिंग तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्ही कुठे रेकॉर्ड कराल? समजा फॅन घेतले 4 फॅन, एक मिनिट, 4 फॅन घेतले तर हे आपण असेला दाखवणार 4 फॅन. तर पण 4 बल्ब घेतले हे काय असेला दाखवतो का? म्हणजे आपण ऑफिस एक्सपेन्सेस म्हणून त्याला ट्रीट करू ना. जर तुम्ही त्याला प्रॉफिट अँड लॉस दाखवला असाल ऑफिस एक्सपेन्सेस काय आणले बल्ब आणि किरकोळ गोष्ट आहे. तुमच्या ऑफिसचे समजा इंटेरियर्स 5 लाखाचे आहे, मग त्यामध्ये 1000 रुपयाच्या बल्बला काय किंमत आहे? फर्निचर 5 लाखाचं आहे, मग 1000 रुपयाच्या बल्बला किंमत काय? तुम्ही स्टॅपलर आणाल, त्या पिन आणाल, कुठे दाखवाल? छोट्या मोठे खर्च आहेत ना असे आपण ऑफिस म्हणून दाखवतो. आणि जर ते जर का प्रॉफिट अँड लॉसला आपण नाही घेतले तर मग ते कॅपिटलाइज झाले. गुड्स व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही डिप्रिसिएशन क्लेम कराल पुढे जाऊन, ते कॅपिटल गुड्स आहे. आणि त्याचं लाईफ जे आहे हे 5 वर्ष. सेक्शन आपण 18 बघू त्यात दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला बघायला लागतं तुम्ही जे इन्व्हर्स सप्लाय घेतला आहे तो गुड्सचा घेतला आहे तर ते कॅपिटल गुड्स आहेत का नॉर्मल इनपुट आहे? इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन, जर कॅपिटल गुड्स नाही आहे तर ते इनपुट आहे. यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिजनेस. ओके. इनपुट सर्विस मीन्स एनी सर्विस यूज और इंटेंडेड टू बी यूज by supplier in the course or furtherance of business. Input tax credit means credit of input tax. हे सगळे आपल्याला डेफिनेशन दिलेले आहेत. आउटपुट टॅक्स म्हणजे आपण जे काय
आउटपुट सप्लाय करतो जेव्हा टॅक्स कलेक्ट करतो तो आपला आउटपुट टॅक्स आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ज्यावेळेस आपण इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करतो त्यावेळेस ते कुठे जातं, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जातं. या व्यतिरिक्त आपण जर का सेजमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा मग देशाबाहेर सप्लाय केला तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करत नाही, की आपण जर टॅक्स दिला असेल तर आपल्याला रिफंड मिळतो. त्याला म्हणतात झिरो रेट सप्लाय. एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस ऑफ बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्विसेस ऑफ बोथ आणि सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ टू अ स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और अ स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. ओके. पेमेंट ऑफ टॅक्स करून जर IGST तिकडे IGST लागतो. सेजमध्ये किंवा देशाबाहेर जो टॅक्स आपण गव्हर्नमेंटला जमा करू तो IGST असेल. आणि जर तुम्ही सेजमध्ये किंवा देशाबाहेर जर का टॅक्स सप्लाय केला असेल गुड्स किंवा सर्व्हिसेस तर त्या टॅक्सचा आपल्याला रिफंड मिळतं. आणि जर तुमच्याकडे LUT असेल तर तुम्ही विदाउट पेमेंट ऑफ GST सप्लाय करू शकता. झिरो रेट सप्लाय. आणि याच्या अगेन्स्ट हा सप्लाय जर तुम्ही केला असेल तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकता. जेव्हा कडे पुढे उल्लेख येईल की तुम्ही झिरो रेट सप्लाय केला आहे, टॅक्सेबल सप्लाय केला आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ITC क्लेम करू शकता. तर त्याचा अर्थ हा आहे. एक्झाम सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय, झिरो रेट सप्लाय, 1000 आउटपुट सप्लाय, तर त्याच्यासाठी मी इनवर्ट सप्लाय घेतला असेल तर मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. आणि एक्झाम सप्लाय मी करत असेल, मी सप्लायर आहे आणि मी एक्झाम सप्लाय करतोय, आयदर सप्लाय ऑफ गुड्स मीन्स एनी सप्लाय ऑफ गुड्स एनी गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट्स नील रेट, याच्यावरती नील रेट टॅक्स आहे, किंवा जे होली एक्झाम्प्ट आहे ॲज पर सेक्शन 11 CGST ॲक्ट किंवा मग सेक्शन 6 IGST ॲक्ट, किंवा याच्यावर GST लावला जाऊ शकत नाही. पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर पर ह्युमन कन्झम्पशन, त्याला एक्झाम सप्लाय म्हणतात. नॉन टॅक्सेबल सप्लाय कुठला आहे? 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर पर ह्युमन कन्झम्पशन, ते पण एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड होतं. मग या नील रेट टॅक्स आहे, एक्झाम्प्ट आहे किंवा मग नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे, ते आउटवर्ड सप्लाय करत असताना जर तुम्ही इनवर्ट सप्लाय घेतला असेल आणि त्यावर टॅक्स दिला असेल तर ते इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येणार नाही. म्हणून आपल्याला क्लिअर पाहिजे की एक्झाम सप्लाय काय, टॅक्सेबल सप्लाय काय, झिरो रेट सप्लाय काय, त्याकरता पहिल्यांदा आपण ह्या डेफिनेशन बघितलेलं आहे. कळलं? इथपर्यंत तुमचं बॅकग्राऊंड बनवलं. काल आपण 1 तास बोलल्यानंतर पण आजचा आपला जो काय वेळ गेला, एक समजा पाऊण तास का गेला आजचा वेळ, आता कशामध्ये गेला? बॅकग्राऊंड बिल्ड करण्यात. कारण मला गरजेचं वाटतं की तुम्हाला सेक्शन 16 व्यवस्थित कळला पाहिजे, जो आपण काल सुरू केला होता. सेक्शन 16 ज्यामध्ये सबसेक्शन 1 आहे, 2 आहे, मग 2 मध्ये परत क्लॉज A, B आहे, एक्सप्लेनेशन आहे, पुढे C, D आहे, मग 3 प्रोव्हिजो आहेत. सबसेक्शन 3 आणि 4 आहे. 3 आणि 4ला फार वेळ लागणार नाही. मुख्य आपला 1 आहे आणि 2 आहे, बस एवढं कळलं. सेक्शनमध्ये काल मी जेवढे बोललो आहे तेच परत बोलणार आहे, त्यात काय फार काय बोलणार नाही, फार वेळ लागणार नाही. उद्या आपलं पुढच्या क्लासमध्ये आपलं 15 मिनिटात संपेल सेक्शन 16 जो आहे तो. पण आत्ताचा वेळ माझा आणि कालचा वेळ जो आपण दिला, जे काही आपलं डिस्कशन आपण घेतलं, तुम्हाला वाटतं की उपयुक्त आहे, तुम्हाला फायदा झाला आहे, तुम्हाला कळलं व्यवस्थित. आता हे मी परत सांगेन, त्या तुम्हाला वर्ड टू वर्ड सगळं 100% कळणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही 1.5 तास 2 तास प्रत्येक क्षण अलर्ट राहू शकत नाही. तुमचं मध्ये तुमचं मन इकडे तिकडे भरकटतं. त्यामुळे मग मला अशा काय गोष्टी वाटतात की आपण त्या नीट मनावरती बिंबल्या पाहिजेत, म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काल मी एक बॅकग्राऊंड दिलं, आजही बॅकग्राऊंड दिलं, आणि काल आपण 2 सेक्शन घेतले होते. आता ते मी जस्ट एक परत तुम्हाला रिफ्रेश करून देईन पुढच्या क्लासमध्ये, आणि हे आपलं मॅक्झिमम अर्धा तास संपायला पाहिजे. सेक्शन 16 आणि 17 आपला सुरू व्हायला पाहिजे. जर एक्झॅक्टली आपलं वेळेत सुरू झालं
तर मला मग आता हे माझं आजचं टार्गेट होतं की आज पूर्ण झाला पाहिजे, पण नाही पूर्ण झालं, कारण वेळेत आपण पूर्ण सुरू करू शकलो नाही. थांबूया.